तैसा हृदयामध्ये मी रामो, असता सर्व सुखाचा आराम, की भ्रांतासे कामो विषयावर. आजच्या प्रवचन रूपी सेवेचं औचित्य सर्वांना माहिती आहे. सद्गुरूंची 27वी पुण्यतिथी आणि आईंची जयंती या निमित्त आजचा असलेला हा कार्यक्रम. आजची ज्यांची पुण्यतिथी ते सद्गुरू निरंजननाथ महाराज. असे महात्मे या जगतामध्ये अवतरित होत असतात. त्यांच्या अवताराचं उद्दिष्ट काय असतं? आपल्या सर्वांना जागं करणं. आपण झोपलेलो आहे, अज्ञानाच्या अहंकारामध्ये झोपलेलो आहे. वरवर बघितलं तर आपण जागे दिसतो, पण आपली जागेपणा कुठं आहे? आपण कुठं जागा आहे? लात मारीन तिथं पाणी काढीन. देहात्म बुद्धीच्या ठिकाणी जागा आहे. मी देह संबंधी पसारा माझा, या ठिकाणी आपण जागा आहे. पण हे संत आपल्याला उठवण्यासाठी आले आहेत. उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, उत्तिष्ठ जागृता. इथं येण्याचं त्यांचं प्रयोजन हेच आहे, आपल्याला जागं करणं, अज्ञानाच्या अंधकारातनं जागं करणं, हेच त्यांचं उद्दिष्ट असतं. आपल्या ठिकाणी असणाऱ्या अज्ञानाची जाणीव करून देणारे ते जर आले नसते इथं, तर आपण अजून स्वैर वागलो असतो ना. आपल्याला शास्त्राचं बंधन ना कुणाचं बंधन, आपण अजून स्वैराचारानं वागलो असतो. गुरुजी एक दृष्टांत द्यायचे. एकाच्या पायाला करट उठलं, गुडघ्याला करट उठलं, एवढं मोठं गावचा गाव कामगार पाटील, त्याच्या पायाला करट उठलं. आता करटाचे एक विशिष्ट गुण आहे, ते अवघड जाग्यालाच उठतं. विशेषतः जो तो यायचा, त्या करटावरनं हात फिरवायचा, म्हणायचा असं करट आजपर्यंत आम्ही कधी बघितलं नाही. एवढं मोठं करट कधी बघितलं नाही. प्रत्येक जण यायचा, त्याला गोंजारायचा, निघून जायचा. बातमी अशी आजूबाजूच्या गावांना सगळीकडे पोचली. प्रत्येक जण यायचा, गोंजारायचा, असं करट आम्ही आजपर्यंत कधी बघितलं नाही. बातमी पसरता पसरता आमदारापर्यंत पोचली. आजूबाजूच्या गावचे लोक यायला लागले. आमदार पण आले. आमदारांनी पण करटावरनं हात फिरवला. आमदार पण म्हणाले असा करट आमच्या मतदारसंघात आजपर्यंत कधी कुणाला झाला. आमदार पण हात फिरवून गेले. एवढ्या सगळ्यांनी त्या करटावरनं हात फिरवला, पण ते करटाचं दुखणं काय बरं झालं नाही. ते ठसठसणं बरं झालं नाही. ते जर ठसठसायचं, दुखायचं जर कमी व्हायचं झालं असेल, तर त्याच्यावरनं गोंजारून त्याला चालणार नाही. त्यातला भोसकून कोणतरी त्यातली घाण बाहेर काढावी लागेल. आणि ते घाण काढायचे काम करतात त्यांना संत म्हणतात. जे घाण काढतात त्यांना शास्त्र म्हणावं. तुमच्या ठिकाणी असणाऱ्या अज्ञानाची जाणीव तुम्हाला करून देतात. तुमच्या ठिकाणी असणाऱ्या बंधाची जाणीव करून देतात. कुठला बंध आहे आपल्या ठिकाणी? आपल्या ठिकाणी असणारा बंध म्हणजे संसार बंध. संसारती ती संसार, ज्याच्यामध्ये नित्य परिवर्तन आहे, ज्याच्यामध्ये नित्य बदल घडतो, तो संसार. पण त्या बद्धतेची आपल्याला जाणीव पण नाही. बघा, रोगाचं, दारिद्र्याचं दुःख असेल, काही वर्षामध्ये, एखाद्या जन्मामध्ये भोगून संपवता येईल. पाप पुण्याचं दुःख आहे, ते काही जन्मामध्ये किंवा एखाद्या कल्पामध्ये तरी भोगून संपवता येईल. पण हे जन्म मरणाचं दुःख अनादी कालापासून चालत आलेलं आहे. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम, हे संसार आहे. परत परत जन्माला यायचं, परत परत मरायचं, परत परत जन्माला, हे जे चक्र चालू आहे याचं नाव आहे संसार. हा संसारच जीवाच्या सगळ्या दुःखाला कारण आहे. जन्मताना दुःख, मरताना दुःख, मध्ये पण दुःखच. काय सांगू गर्भीची यातना, जन्मताना काय अवस्था आहे, काय सांगू गर्भीची यातना. मज भोगिता नारायणा, मांस मळमूत्र जाणा, तुझं क्षणक्षणा ध्यात असे. जन्मतानाची अवस्था इतकी वाईट असते त्या लहान बाळाची. गर्भवती स्त्रीला सांगतात जास्त काही तिखट खाऊ नको, जास्त गरम खाऊ नको, कारण त्या वेदना सगळ्या मुलाला सहन करायला. ते मूल आत विनंती करत असते, नाकी तोंडी कृमी किडे विष्ठा मूत्र चहूकडे, गर्भवतीचे कष्ट गाडे कवना पुढे सांगावे. त्यात पोटामध्ये मूल विनंती करतं देवाला, या गर्भातनं एकदा मला बाहेर काढ देवा, या यातनेतनं एकदा बाहेर काढ. एकदा बाहेर आलो आयुष्यभर तुझं भजन करेन. याचना करत असते देवाकड. मग बालपण गेले, तारुण्य दशे, विषय व्यथा, विषयाच्या चिंतनात, भोगामध्ये आणि गाढवासारखं कुटुंबाचा भार वाहण्यातच आयुष्य निघून जात. आणि मरताना मग काय? मग चालता प्रयाण काळी, असता न दिसती जवळी, मृत्तिके मृत्तिका कवळी, एकले मेळी संचित असेल. ही मरतानाची अवस्था आहे.
त्या यमाला करुणा नावाचा भाव नाही. यमाला जर करुणा असती तर तुम्ही सगळेजण त्याला विनंती करून 250-300 वर्ष निवांत जगलो असतो. पण तो करुणा नावाचा भाव नाही त्याला. एखाद्या ओढाळ जनावर जसं पिकामध्ये घुसल्यावर त्याला जसं मारून उचलून बाहेर काढतात त्या पिकातनं, तसं ते यमाचे किंकर जीवात्मा सुद्धा देहाला सोडायला तयार नसतो. नाही त्या यमाची करुणा बाहेर काढिता कोडी प्राणा, ओढाळ सापडे जे धान्या चोर यातना धरी देतो. त्या यमाला करुणा नावाचा भाव नाही. एखादं ओढाळ जनावर जसं बाहेर फेकतात तसं जीवात्म्याला बाहेर काढून 21,000 विंचू चावल्यावर जेवढा वेदना होतात तेवढ्या वेदना म्हणे प्राण बाहेर जाताना होत असतात. पण आम्हाला कधी त्याचं भय वाटलं नाही. ना जन्माचं भय आहे ना मृत्यूचं भय आहे. आपण आपल्या मस्तीत जगालोय. भय वाटावं आणि मग वाटावं काय मी उद्धार पावेन, काय कृपा करेल नारायण. या जन्म मरणाच्या चक्रातनं कधी मी बाहेर पडेन अशी अंतकरणामध्ये तळमळ वाटावी. त्यावेळी कुठंतरी परमार्थाचं एक पाऊल पडत असतं. जोपर्यंत हा अनुताप होत नाही तोपर्यंत एकही पाऊल आपलं पडलेलं नाही. त्यावेळी मग या परमार्थातनं ज्यावेळी आपल्याला बाहेर पडायची, या संसार चक्रातनं बाहेर पडायची आपल्याला इच्छा होत असते, त्यावेळी मग विचार होतो. त्यावेळी विचार होतो या जन्म मरण रूपी संसाराला कारण काय. या जन्म मरण रूपी संसाराला कारण आहे पाप पुण्य. पाप पुण्य करूनही जन्म येतो प्राणी. आपण पाप करतो, पुण्य करतो, त्याच्या फळानं आपल्याला जन्म मरण भोगावे लागतात. पाप पुण्याला कारण धर्म आणि अधर्म. धर्म अधर्माला कारण आहे रागद्वेष. रागद्वेषाला कारण आहे अनुकूल प्रतिकूल संवेदना. अनुकूल प्रतिकूल भावाला कारण आहे भेदज्ञान आणि भेदज्ञानाला कारण आहे आत्मस्वरूपाचं अज्ञान. म्हणजे अण्णा एक सांगायचे, शेतामध्ये 3 प्रकारचे तण उगवतात, हराटी, कुंदाट आणि बिंबाट. हे नुसतं कुदळी ट्रॅक्टर घालून जात नाहीत. नुसतं ट्रॅक्टर घातलं, एखादं पावसाचं सरवाट आलं की परत आणि होतं तसं उगवता येते. ते काढायचं तर कसं मुळासकटच काढावं. तसं अविद्या कार्य संसार हा जर निवृत्त करायचा झाला तर तो मुळासकटच काढावा. त्याच्या मुळाशिवाय आत्मस्वरूपाचा अज्ञान. जर हा संसार चक्रातून आपल्याला बाहेर पडायचा असेल तर ते अज्ञान निवृत्त केल्याशिवाय अन्य उपायानं होत नाही. नाही ज्ञाने विना मोक्ष. ज्ञानाशिवाय मुक्ती नाही, आचार्यांचा सिद्धांत आहे. मग ज्याप्रमाणे अज्ञानाची निवृत्ती प्रकाशाशिवाय अन्य कुठल्याही साधनानं होऊ शकत नाही, त्याप्रमाणे अज्ञानाची निवृत्ती ज्ञानाशिवाय अन्य कोणत्याही साधनानं होणं शक्य नाही. त्या ज्ञानाचा उपदेश 9व्या अध्यायामध्ये केलेला आहे भगवंतांनी. त्याच अध्यात्म ज्ञानाचा उपदेश 9व्या अध्यायात केलेला आहे. त्याला राजविद्या, राजगुह्य योग असं म्हणतात. अनेक नाव आहे त्या. अध्यात्मविद्येला ब्रह्मविद्या असं म्हणतात. शांकरी विद्या असं पण म्हटलेलं आहे. शांकरी म्हणजे काय? भगवान शंकरांच्या पासून आलेली आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य असं परंपरेनं भगवान शंकरांच्या पासून आलेली ही विद्या आहे. दुसरं काय? पूज्यपाद आद्य गुरु शंकराचार्यांनी या अध्यात्म विद्येचा प्रसार जगभरामध्ये केला म्हणून त्यांच्या नावानं सुद्धा हिला शांकरी विद्या म्हटलेलं. आणि तिसरं शंग म्हणजे सुख आणि करी म्हणजे करून देणारी, जीवाला सुख प्राप्त करून देणारी विद्या आहे. जीवाला सुख प्राप्त करून देणारी विद्या आहे म्हणून या अध्यात्म विद्येला काय म्हटलेलं आहे? शांकरी विद्या. सगळ्या जीवांना सुखाच्या प्राप्तीची इच्छा आहे. या जगामध्ये सुख नको असं कोण आहे? प्रत्येकाला सुख पाहिजे. 4 प्रकार सांगितले जीवांचे: पामर, विषयी, जिज्ञासू आणि मुक्त. त्यातला एक मुक्त वर्ग सोडला, त्यापैकी पामर पहिला, ज्याला विधीचं बंधन नाही, विधी निषेध बघत नाही, स्वैराचरण आहे ज्याचं, तमोगुणाचं ज्याच्याकडे प्राबल्य आहे, तो तरी निषिद्ध विषयामध्ये का प्रवृत्त होतो? एखादं दारू का पितं? सुख व्हावं म्हणून काय दुःख व्हावं म्हणून? सुखासाठीच. बर विधीनं प्रपंच करणारा विषयी, ज्याला इहलोकातल्या आणि परलोकातल्या सुखाची इच्छा आहे, तो तरी विधीनं प्रपंच का करतो? सुखासाठीच. विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मोक्षत्व हे अंतरंग साधन चतुष्टय संपन्न होऊन ज्ञानाच्या शोधामध्ये निघालेला जिज्ञासू मुमुक्षू, त्याला तरी इच्छा कशाची आहे? सुखाचीच इच्छा आहे. यावर सगळ्या जीवांना सुखाच्या प्राप्तीची इच्छा आहे. सगळ्यांना सुखाच्या प्राप्तीची इच्छा आहे. वास्तविक बघायला गेलं सुख हे आपलं स्वरूपच आहे. ज्याप्रमाणे
ते कस्तुरी मृग नावाचे त्या हरणीच्या बिंबीमध्ये कस्तुरी नावाचा एक सुगंधित पदार्थ असतो. ते हरिण ज्या ठिकाणी बसतं त्या मातीला त्या कस्तुरीचा सुगंध लागतो. त्याला वाटतं हा सुगंध याला तो कुठनं मातीतनं यालाय असं समजून ते मातीला हुंगायला लागतं. त्या मातीचा गंध त्या मातीला चाटायला लागतं. वास्तविक तो सुगंध कशाचा आहे? त्याच्याच ठिकाणी असणाऱ्या कस्तुरीचा आहे. तसं आपल्याला जो सुखाचा अनुभव येतो विषयाच्या प्राप्तीनं तो वास्तविक आपल्याच आत्मस्वरूपाचा आहे. तो आनंद आपल्या आत्मस्वरूपाचाच आहे. भ्रमानं आपल्याला तो विषयाच्या ठिकाणी वाटतो. काय प्रक्रिया होते? ज्यावेळी आपल्याला एखादा इच्छित विषय प्राप्त होतो त्यावेळी एका क्षणासाठी आपल्या ठिकाणी असणाऱ्या इच्छेचा अभाव होतो, बुद्धी स्थिर होते आणि अशा स्थिर बुद्धीमध्ये आपल्याच ठिकाणी असणाऱ्या आत्मानंदाचं आपल्याला भान होत असतं. वास्तविक ते सुख कुठं आहे? आपल्या ठिकाणीच आहे. पण भ्रमानं आपल्याला काय वाटतं? विषयाची प्राप्ती, बुद्धीची स्थिरता आणि आत्मानंदाचं भान हे तीन गोष्टी एकाच वेळी होत असल्यामुळे आपल्याला वाटतं आपल्याला जो आनंद झालेला आहे तो विषयाच्या प्राप्तीनं झालेला आहे. असं म्हणून आपण या जीवनामध्ये अनेक विषय प्राप्त करण्याच्या मागे धावालोय. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. विषयामध्ये सुख आहे, विषयामध्ये सुख आहे असं समजून आपण विषयांची प्राप्ती करण्यासाठी सर्व आयुष्य वाया घालवत आहे. वास्तविक जे सुख आपल्याला नित्य प्राप्त आहे, एखादा अप्राप्त वस्तूच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करेल तर मान्य करू आपण, पण प्राप्तच वस्तू असणाऱ्या जी वस्तू आपल्याला नित्य प्राप्तच आहे अशा प्राप्त वस्तूच्या प्राप्तीसाठी जर संपूर्ण आयुष्य घालवत असेल तर किती मोठी शोकांतिका आहे, किती मोठी शोकांतिका आहे. हा माणसासारखा जन्म आपण जर त्या प्राप्त असणाऱ्या सुखाच्याच प्राप्तीसाठी घालवत असलो तर ही शोकांतिका आहे. ह्या शोकांतिकेची कारण मीमांसा करणारी ओवी तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम की भ्रांतासी कामो विषयावरी तैसा. आता इथं माऊलीने इथं ज्ञानेश्वरीमध्ये एक ठेवण काय, जिथं जिथं तैसा असा शब्द आला की तो सिद्धांत आहे आणि त्याच्यावर काहीतरी दृष्टांत असतात ते त्या सिद्धांताला अनुसरून असतात. तैसा म्हटलं की सिद्धांत. आता या ओवीमध्ये माऊलींनी सिद्धांत सांगितले. तैसा त्याप्रमाणे हृदयामध्ये मी राम आहे, तसा तो राम मी तुमच्या हृदयामध्ये आहे असता सर्व सुखाचं विश्रांती स्थान आहे. पण काय भ्रांतासी कामो विषयावरी, भ्रांत मनुष्याला सुखासाठी विषयांची इच्छा होत असते. आता तैसा म्हटलं की त्याच्यावर काहीतरी दृष्टांत असायलाच पाहिजेत, काहीतरी जैसा असायला पाहिजे. जैसा म्हटलं की त्याला तैसा. काय सांगितलं? त्यासाठी काही दृष्टांत माऊलीने 2-3 घातले. पाहे पा दूध पवित्राने गोड, पासी त्वचेची पदराड, परी त्या भेरून गोचिड अशुद्ध काय न सेवती. बघ बाबा अर्जुना, दूध पवित्र आहे, गोड आहे. ते गायीच्या स्तनामध्ये असणारं दूध ते पवित्र आहे, गोड आहे. त्या स्तनाला चिकटलेला गोचिड ते दूध कधीही पित नाही. ते काय पित असतं? रक्त पिण्यामध्ये संतुष्ट आहे. का? कारण त्या स्तनामध्ये असणाऱ्या दुधाचं त्याला ज्ञानच नाही. त्या गोचिडामध्ये आणि त्या दुधामध्ये असणारा एक पातळ थर, ते एक आवरण आहे, जे आवरण त्याला त्या दुधापासून दुधाचं ज्ञान होऊ देत नाही. तसं आपल्या ठिकाणी पण एक पातळ पडदा आहे. आपल्या आत्मानंदाचं भान अनुभव घेण्यामध्ये आपल्याला जे दूर करतो आपल्याला असा एक पातळ पडदा आहे. त्याच्यामुळे आपल्याला त्या आत्मानंदाचं आपल्या ठिकाणी असणारे ज्ञान. दुसरा दृष्टांत माऊलींनी सांगितला. का कमलकंदाने दरदुरी नांदनो केकची घरी, परी पराग सेविजे भ्रमरी राची खरुचीवरी. बेडूक आणि कमळाचा कंद या दोघांचं राहण्याचं ठिकाण, मुक्काम पोस्ट, तालुका, जिल्हा सगळे एकच आहे. कुठं? चिखल. दोघे एकाच ठिकाणी राहतात. पण जवळ असणार त्या बेडकाला जवळ असलेल्या कमळामध्ये असणाऱ्या परागाचं ज्ञान नसल्यामुळं ते चिखलच खातं. लांबून येणारा भुंगा त्यातलं पराग खाऊन जातो. पण जवळच कमळ असून सुद्धा त्याला त्यामध्ये असणाऱ्या परागाचं ज्ञान नसल्यामुळं तिकडं त्याची प्रवृत्तीच होत नाही. ते प्राप्त करण्यामध्ये त्याची प्रवृत्तीच होत नाही, ज्ञान नाही म्हणून. आणि तिसरा दृष्टांत सांगितला. का निदैवाचे परिवरी लोया रुतल्या हाती सहस्त्रवरी, परी तेत बैसोनी उपवास करी का दरिद्री जे. एखादा निदैवी मनुष्य दारिद्र्यामुळे उपवास करतो. का? एखादा श्रीमंत शेठजी भरपूर प्रयत्न करून त्यानं संपत्ती जमा केली आणि चोरांच्या भीतीनं तो संपत्तीचा हंडा त्यानं आपण ज्या ठिकाणी बसायचा त्या ठिकाणी तो पुरून ठेवला.
पण कुणाला न सांगताच मेला. आता त्याची पुढची पिढी होती, त्यांना त्या धनाचं ज्ञान नव्हतं, पण प्रारब्धवशात त्यांना दारिद्र्य भोगायला लागायचं. आता त्या शेठजीचा मुलगा त्या धनाच्या हंड्यावर असणाऱ्या आसनावर बसायचा, पण उपवास करायचा. का? जवळच असणाऱ्या धनाचं ज्ञान नाही. अगदी तसंच तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा. या दृष्टांताप्रमाणे तसेच ते राम, तो आनंद आपल्या ठिकाणी नित्य आपल्याला प्राप्तच आहे. पण आपण भ्रमानं विषयांच्या पाठी लागलेलो आहे, विषयांची कामना करत आहे. आता एखादा श्लोक सोडवायचा, एखाद्या श्लोकाचं चिंतन करायचं म्हणजे अण्णा सांगायचे त्याच्या मागचे 2 श्लोक बघायचे, पुढचे 2 श्लोक बघायचं, सगळ्यांचा संदर्भ लावायचा आणि मग चिंतन करायचं, तर व्यवस्थित सुटत असतो श्लोक. मग काय सांगतो मागचा श्लोक? राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदमुत्तमम प्रत्यक्षावगम्यम धर्मम सुसुखम कर्तुम अव्ययम. हे अध्यात्मविद्या म्हणजे राजविद्या, हे राजगुह्य योग असं म्हटलेलं आहे या अध्यात्मविद्येला. या अध्यायाचं नाव काय? राजविद्या राजगुह्य योग. राजविद्या का म्हटलं? सर्व विद्येची राजा, सर्व विद्येमध्ये श्रेष्ठ असणारी काय? अध्यात्मविद्या. जगामध्ये अनेक विद्या आहेत, काही पोट भरायच्या कामाला येतात, अन्य अन्य प्रकारच्या विद्या आहेत, अनेक प्रकारच्या विद्या आहेत. त्यामध्ये ही अध्यात्मविद्या सर्वात श्रेष्ठ आहे. ज्ञानामध्ये 2 प्रकार सांगितले, एक वृत्ती ज्ञान असतं आणि दुसरं स्वरूपाचं ज्ञान. वृत्ती ज्ञानामध्ये काय असतं? वृत्ती ज्ञानाच्या पाठीमागं अज्ञान आहे. कारण वृत्ती ही अज्ञानाचा परिणाम असल्यामुळं त्याच्या पाठीशी कायम अज्ञान असतं. ज्यावेळी तुम्हाला घटाचं ज्ञान असेल त्यावेळी पटाचं अज्ञान असतं, ज्यावेळी जागृतीचं ज्ञान असेल त्यावेळी स्वप्नाचं अज्ञान असणार. कारण शेवटी अंतःकरण वृत्ती आपल्याचाच परिणाम आहे. या वृत्ती ज्ञानाच्या पाठीशी नेहमी अज्ञान राहतं, पण स्वरूप ज्ञानाच्या बाबतीत असं असत नाही. ज्यावेळी आपल्याला स्वरूप ज्ञान म्हणजे काय? आपल्या आत्म्याचं ब्रह्मरूपानं अप्रोक्षत्वानं होणारं ज्ञान म्हणजे स्वरूप ज्ञान. आपल्या आत्म्याचं ब्रह्मरूपानं व्याप्त रूपानं अप्रोक्षत्वानं होणारं ज्ञान म्हणजे स्वरूप ज्ञान. हे ब्रह्मज्ञान आपल्याला ज्यावेळी होतं त्यावेळी जगतातले सर्व पदार्थ, याचे यावत सर्व पदार्थ हे ब्रह्मरूपानंच प्रतीतीला यायला लागतात. त्याला अधिष्ठान दृष्टी असं म्हणतो आपण. अशी अधिष्ठान दृष्टी प्राप्त होते. एक असते अध्यस्त दृष्टी, जी नामरूपात्मक प्रकृतीचं कार्य बघते, आणि दुसरी असते ते अधिष्ठान दृष्टी. विष्णू सहस्त्रनामामध्ये एक श्लोक सांगितला, ओम शांताकारम भुजंगशयनम पद्मनाभम सुरेशम विश्वाधारम गगन सदृशम. शुभांग. भगवान विष्णूंना एक उपमा दिली, काय? विश्वाधारम. किती सुंदर शब्द आहे, विश्वाला आधार. विश्वाला आधार. घटाला आधार कशाचा? चुंबळीचा. घटाला आधार आहे मातीचा. घटामधनं माती जर वजा केली तर घट नावाची वस्तू सिद्ध पण होऊ शकत नाही. दागिन्याला, अलंकाराला आधार कशाचा? सोन्याचा. त्या दागिन्यातनं सोनं जर वजा केलं तर दागिना नावाला सुद्धा राहू शकत नाही. तसं या जगताला परमात्मा हा अधिष्ठान आहे. विश्वाधारम, विश्वाला आधार आहे. या जगतातनं जर त्या परमात्म्याला वजा केलं तर जगत नावाची वस्तू नावाला सुद्धा सिद्ध राहू शकत नाही. रज्जू आहे म्हणून सर्पाचा भ्रम होतो. रज्जूच नसेल तर सर्प तरी कुठला दिसेल? ज्यावेळी असा अनुभव येतो, या जगतामध्ये सर्वत्र एक परमात्माच व्यापून भरलेला आहे अशी अनुभूती येते, त्यावेळी त्याला म्हणावा अधिष्ठान दृष्टी. एकदा ही अधिष्ठान दृष्टी आली की मग तुम्हाला नामरूपात्मक प्रकृती, भेद असं काही प्रतीतीला येत नाही. सर्व पदार्थ ब्रह्मरूपानच प्रतीतीला यायला लागतात. अशी प्रतीती करून देणारी अध्यात्मविद्या आहे. दुसरं का राजविद्या म्हणायचं? स्वप्न मिथ्या कधी ठरतं? जाग झाल्यानंतर. स्वप्न मिथ्या ठरतं जाग झाल्यानंतर. तसं ही जागृती मिथ्या कधी ठरणार? आत्मजागृती आल्यानंतर. मिथ्या शब्द फार सुंदर आहे. मिथ्या म्हणजे ज्ञानानं जे बाधित होतं त्याला मिथ्या म्हणावं. ज्ञानानं ज्याचा बाध होतो त्याला मिथ्या म्हणावं. स्वप्नातले पदार्थ आणि त्या पदार्थांचे ज्ञान हे जाग झाल्यानंतर मिथ्या ठरतात. म्हणजे काय? त्यांचा बाध होतो. बाध होणं म्हणजे त्यांच्या त्रैकालिक अत्यंत अभावाचा निश्चय होतो. त्रैकालिक अत्यंत अभावाचा निश्चय म्हणजे काय? ते वस्तू पूर्वीही नव्हत्या, भ्रमकालीही नव्हत्या आणि पुढेही असणं शक्य नाही, असा त्रैकालिक अत्यंत अभावाचा निश्चय होणं म्हणजे मिथ्या ठरणं.
असे स्वप्नातले पदार्थ मिथ्या ठरतात जागा झाल्यानंतर. आणि एकदा आत्मजागृती ज्ञानाची दृढ अप्रोक्ष अनुभूती आली की जागृतीतले व्यवहारिक जगतातले पदार्थ सुद्धा सर्व काय ठरतात, मिथ्या ठरतात. स्वप्नातले पदार्थ आणि स्वप्नातल्या पदार्थांचं ज्ञान ज्याप्रमाणे जागृती आल्यानंतर मिथ्या म्हणजे बाधित होतात, त्याप्रमाणे या जगतातल्या सर्व विद्यांना बाधित करणारी अध्यात्मविद्या. बाकीच्या ज्या सगळ्या विद्या आहेत, सगळी ज्ञान आहेत, त्यांना बाधित करणारी विद्या आहे. एकदा ब्रह्मज्ञान झालं तर सर्व ज्ञान आणि सर्व वस्तू आणि सर्व वस्तूंचं ज्ञान हे मिथ्या ठरतं. असं बाधित करणारी अध्यात्मविद्या, म्हणून या अध्यात्मविद्येला काय म्हटलेलं आहे, राजविद्या. राजविद्या हे. अजून काय म्हटलं, राजगुह्य योग. राजगुह्य म्हणजे काय, गुह्यातही गुह्य आहे. गुह्य म्हणजे गुपित. गुह्य म्हणजे काय, गुपित. गुपित म्हणजे जे चार चौघात बोलता येत नाही त्याला आपण गुपित म्हणतो. आणि हे सामान्य गुपित नाही, अत्यंत गुह्य आहे. किती गुह्य आहे, जे न सांगे पित्या वसुदेवासे, जे न सांगे माता देवकीसी, जे न सांगे बंधू बळीभद्रासे, ते गुह्य अर्जुनासे बोलत असे. देवानं ही अध्यात्मविद्या आपल्या पित्या वसुदेवाला सांगितली नाही, माता देवकीला सांगितली नाही, भावाला सांगितली नाही. एवढंच काय, आपली प्रिय पत्नी लक्ष्मीला सुद्धा ही अध्यात्मविद्या सांगितली नाही, पण अर्जुनालाच सांगितली. का, अध्यात्मविद्या ही कोण माझ्या जवळचा आहे, कोण माझा प्रिय आहे हे बघून सांगायची गोष्ट नाही, किंवा कीर्तनात प्रवचनात उघड सांगण्याची पण गोष्ट नाही. अध्यात्मविद्या सांगण्यासाठी अधिकारी गुरु आणि अधिकारी शिष्य असावा. त्यांच्यामधला एक सुंदर संवाद म्हणजे ही अध्यात्म. त्यांच्यातला सुंदर संवाद आहे, दोघंही अधिकारी असावेत. त्यासाठी माऊलींनी एक दृष्टांत गाठले, सुगरण आणि उदार, रसज्ञ आणि जेवणारा. ही दोन लक्षणं आली की काय होतं, जेवणाचा आनंद काय होतो, वाढणाऱ्याला पण होतो आणि जेवणाऱ्याला पण होतो. जेवण करणारी स्त्री कशी असावी, सुगरण असावी. सुगरण म्हणजे 4 लोकांचं जेवण करायला सांगितलं की 500 रुपयाचा मसाला वापरणारी असावी. अशीला आपण सुगरण म्हणू काय, अशी सुगरण होऊ शकत नाही. घरात जे काही आहे नाही त्याच्यापासून पण जिला चविष्ट जेवण बनवता येतं तिला काय म्हणायचं, सुगरण म्हणायचं. आणि उदार असावी. वाढताना अजून किती खाते काय की, अजून किती खाते काय की, हे असं म्हणत कुचमत कुचमत वाढणारी, तिला उदार म्हणता येणार नाही. अगदी जेवणारा तृप्त होईल तोपर्यंत वाढणारी, तिला उदार म्हणावं. सुगरण आणि उदार असावी स्त्री, आणि जेवणारा पण त्या लायकीचा पाहिजे. जेवणारा कसा असावा, रसज्ञ आणि जेवणारा. रसज्ञ म्हणजे असं पंचपक्वानाचं ताट समोर ठेवलं की सगळं पदार्थ एकत्र कालवायचा, असा गोळा करायचा आणि खायला चालू करायचं. असं जर करायला लागला तर त्याला रसज्ञ म्हणता येणार नाही. रसज्ञ म्हणजे चवीनं खाणारा. लोणचं कधी खावावं, गोड कधी खावावं, भाजी कधी खावावी याचं ज्ञान, प्रत्येक चवीनं पदार्थ खातो त्याला रसज्ञ म्हणावं. आणि जेवणारा म्हणजे अगदी पोट भरून जेवणारा. ही लक्षणं जर एकत्र आली, सुगरण आणि उदार, रसज्ञ आणि जेवणारा, ही एकत्र आली लक्षणं, तर आनंद वाढणाऱ्याला पण होतो आणि जेवणाऱ्याला पण होतो. तसं अधिकारी गुरु आणि अधिकारी शिष्य ही जर एकत्र आली तर तो अध्यात्मविद्येचा जो आनंद आहे तो गुरुलाही होत असतो आणि शिष्याला पण होत असतो. अधिकाराचे गुरु असावे आणि अधिकाराचे शिष्य असावेत. आपल्या या भारत भूमीमध्ये अधिकारी गुरु शोधणं फार कठीण नाही. अगदी प्रत्येक 5-10 किलोमीटरला तुम्हाला एक साधू बघायला मिळेल. अशी पवित्र भूमी आहे, तपोभूमी आहे. इथं वैराग्य या मातीचंच आहे. त्या मातीमध्ये ऋषीमुनींनी केलेल्या तपाचे संस्कार आहेत, देवांचे अवतार आहेत. इथं सर्वांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे. त्यामुळे इथं सद्गुरू शोधणं फार कठीण नाही, पण सत्शिष्य मिळणंच कठीण आहे. अधिकारी शिष्य मिळणं कठीण आहे इथं फार. शिष्याची लक्षणं सांगताना काय सांगितलं, शिष्य कसा असावा, त्यानं पूर्व साधनेनं मल विक्षेपादी दोषांची निवृत्ती केलेली असावी. मल म्हणजे पाप आणि पापाची वासना, की त्यानं आपल्या साधनेनं निवृत्त केलेली असावी. निष्काम कर्म, त्यासाठी साधना सांगितली. निष्काम कर्म म्हणजे थोडक्यात काय, सेवा करणं. सेवा करणं, निष्काम सेवा करणं. आपण सत्कर्म करतो पण कसं, 21 रुपयाची पावती फाडली तरी पण 21 जणांना बोलून दाखवतो, असं आपलं सत्कर्म असतं. असं नाही. निष्काम सेवा कशी असावी, माऊली सांगतात आपण केलेलं सत्कर्म झाकावं. एखाद्या वेळेस पाप आपलं उघडं करा, त्या पापाचा परिहार द्या. मी तवानात अपराधी, कर्महीन, मतिमंद बुद्धी, तुझ मी आठवली नाही कधी, वाचे कृपानिधी माय बापा, देवा मी चांडाळ असं परिहार द्या तुमच्या पापाचा. पण सत्कर्म हे आहे झाकून ठेवायचं. सत्कर्म किती झाकावं, त्यासाठी काही दृष्टांत सांगितले माऊलींनी. एखादा शेतकरी शेतात पेरताना दाणं ते उघड्यावर पडू नये म्हणून जेवढ्या काळजीपूर्वक त्याच्यावर माती झाकतो, तेवढ्या काळजीपूर्वक आपण केलेल्या सत्कर्म झाक.
नवीन लग्न झालेली मुलगी जेवढ्या काळजीपूर्वक आपलं अंग झाकत असते तेवढ्या काळजीपूर्वक आपण केलेलं सत्कर्म झाकावं. अजून काय सांगतात माऊली? एखादी वेश्या अनेक सौंदर्य प्रसाधनं वापरून जेवढ्या काळजीपूर्वक आपलं वय लपवायचा प्रयत्न करत असते तेवढ्या काळजीपूर्वक आपण केलेलं सत्कर्म झाकावं, हे माऊलींचा दृष्टांत आहे. निष्काम कर्म करावं, सेवा करावी, ना प्रसिद्धीची अपेक्षा ना कौतुकाची अपेक्षा, कसल्याही अपेक्षेशिवाय सेवा करावी. त्यानं काय होतं? मलदोषाची निवृत्ती होते. दुसरा विक्षेप दोष. विक्षेप म्हणजे बुद्धीची चंचलता. आपलं बुद्धी चंचल आहे, आपलं मन स्थिर राहत नाही. आपलंच काय, महात्म्यांचं पण मन त्यांना फसवतं. वैराग्याच्या गोष्टी इथं बोलायला बरे आहेत, पण 60,000 वर्ष तप केलेले विश्वामित्र ऋषी, प्रतिसृष्टी निर्माण करण्याचं सामर्थ्य होतं. त्यांची जर हे मन फसगत करत असेल तर आपण काय आहे? आपल्या कुठं 4 वाऱ्या 4 सप्ते कुठं लागायचे त्यांच्या पुढे? त्यामुळे हे मन चंचल असणं स्वाभाविक आहे, पण त्याच्या स्थिरतेसाठी प्रयत्न करावा. प्रयत्नानं ते मन स्थिर होतं. प्रयत्नानं त्याला अभ्यासानं स्थिर करावं. त्याच्यासाठी साधना सांगितली, निष्काम उपासना किंवा भगवंताचं नामस्मरण. त्या साधनेनं ते मन स्थिर करावं. आणि मग तिसरा जो दोष आहे तो घेऊन मग सद्गुरूंच्याकडे जावावं. तुम्ही कुठल्या गुरुकडे जाऊन जर माझा मल आणि विक्षेप एवढा दूर करा म्हणून सांगितला तर काही उपयोग होणार नाही. फक्त आवरण नावाचा दोष आहे तेवढंच सद्गुरू दूर करतात. त्याच्या आधी तुमच्या ठिकाणी काही अंतरंग साधन चतुष्टय असं सांगितले, ते असावी लागतात. ते आहेत विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षत्व. भांडवल हे असलं पाहिजे. साधं बाजारला जरी चाललो आपण तरी भांडवल आपल्याला असलं पाहिजे आपल्याकडं. अगदी ब्रँडेड एखादी नायकीची किंवा आदिदासची जर पिशवी घेऊन आपण बाजारात गेलो, दिवसभर पाहिजे वाटतं ते खरेदी केलं, तिथनं घेतलं, जे दिसल ते घेतलं. पैसे विचारल्यावर नाही माझ्याकडे पैसे नाहीत. मग कसं द्यायचं? चांगली कंपनीची बॅग आहे ना माझ्याकडे, त्या बॅगनं चालत नाही. तुमच्याकडे भांडवल असलं तर बाजारात चालतं. तसं परमार्थामध्ये यायचं असलं तर पण आपल्याकडे काहीतरी भांडवल असावं लागतं. त्या भांडवलाशिवाय इथं काही चालत नाही. ते भांडवल म्हणजेच हे साधन चतुष्टय. विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मुमुक्षत्व. आपण विचार करा, कितीतरी वर्ष आपण परमार्थ करतोय. आपण आता पाठामध्ये म्हणा, कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये तत्वमसी महावाक्य ऐकलं नाही काय? कितीतरी वेळा ऐकलंय, पण परिणाम का होत नाही आमच्यावर? काहीतरी प्रतिबंध आहेत, काहीतरी प्रतिबंध आहेत. काय प्रतिबंध आहे? त्या प्रतिबंधाची जोपर्यंत निवृत्ती होत नाही तोपर्यंत हे कार्य कधी होणार नाही. म्हणजे ती वृत्ती प्रभाकरामध्ये सांगितलं, कोणतेही कार्य होण्यासाठी 9 कारणं असावी लागतात. एक 2 साधारण कारण आणि एक असाधारण कारण असावं लागतं. त्यातलं असाधारण कारण म्हणजे एखादं विशिष्ट कार्य होण्यासाठी लागणारं विशिष्ट कारण. एखादं विशिष्ट कार्य होण्यासाठी लागणारं विशिष्ट कारण म्हणजे काय? असाधारण कारण. जसं घट बनवायचा असला तर तिथं आपल्याला मातीच पाहिजे. तिथं कापसाची गरज नाही, तिथं मातीच पाहिजे. माती हे घटाला असाधारण कारण आहे. कपडा बनवायचा असला तर तिथं काय पाहिजे? सूतच पाहिजे, कारण सूत हे कपड्यासाठी काय? असाधारण कारण. हे असाधारण कारण. आणि अशी काही कारण आहेत जी कारण असल्याशिवाय जगतातलं कुठलंही कार्य होत नाही. अशी 9 साधारण कारण सांगितली. अशी साधारण कारण कुठली? ईश्वर ज्ञान, ईश्वर इच्छा, ईश्वर प्रयत्न, देश, काल, प्रागभाव आणि प्रतिबंधकाचा अभाव. ही 9 कारणं असल्याशिवाय जगतातलं कुठलंही कार्य होत नाही. आता त्यातली बाकीची सगळी सोडा, त्यातलं एकच शेवटचं जे आहे प्रतिबंधकाचा अभाव. जोपर्यंत प्रतिबंधाचा अभाव होत नाही तोपर्यंत कुठलंही कार्य सिद्धीला जाणं शक्य नाही. तसं आपण पण जे शास्त्रानं सांगितलेलं फळ, सकारण सकल दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, त्यासाठी एवढं प्रयत्न करतोय पण आपलं ते कार्य होत नाही. याचा अर्थ काय? काहीतरी प्रतिबंध आहे. त्या प्रतिबंधाची जोपर्यंत निवृत्ती होणार नाही तोपर्यंत ते कार्य सिद्धीला जाणार नाही. काय प्रतिबंध आहेत मग? विषयासक्ती आणि देहात्म बुद्धी. आपण विषयांचा संग केलेला आहे, विषयामध्ये रमलेलो आहे. आपले अंतःकरण, आपली वृत्ती, विषय, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या पंच विषयामध्ये रमलेली आहे. जोपर्यंत या विषयांच्या आतनं आपण ती वृत्ती बाहेर काढत नाही तोपर्यंत ते फळ आपल्याला मिळणं, स्वप्नातही मिळणं शक्य नाही. आणि काय? देहात्म बुद्धी. आपण धरून ठेवले.
ते एक उदाहरण सांगितलं. माकडाला घड्यामध्ये पकडण्यासाठी काय करतात, घड्यामध्ये फुटाणं घालून ठेवतात आणि ते फुटाणं घ्यायसाठी माकड हात आत घालते आणि आता ती मूठ फुगली, फुटाणं पकडल्यावर मूठ फुगली, ते आता हात त्याचा बाहेर येत नाही. त्याला वाटतंय मला कुणीतरी धरलंय, मला कुणीतरी धरलंय. कुणी धरलंय त्याला? कुणीही धरलेलं नाही. आता त्या माकडाला जर सुटायचं असलं तर काय करावं लागेल? जे धरलंय ते सोडावं लागेल. तसं या माकडाला जरी सुटायचं असेल तरी जे धरले तेच सोडावं लागेल. काय धरलंय? विषयांच्या वासना धरल्या, देहात्म बुद्धीला धरून ठेवलंय. संसार बंध करत नाही, आपणच बंधन आपल्या भोवत्यान करून ठेवलंय. आपणच संसारानं आपल्याला पकडलेला नाही. संसार जड आहे, तो पकडणं शक्य नाही. आपण त्या संसाराला पकडलंय. ज्यानं पकडलंय त्यानंच सोडावा, ज्यानं पकडलंय त्यानंच सोडावा. भ्रमानं आपण स्वतःला बद्ध समजावलोय, भ्रमानं बद्ध समजावलोय. एक ओवी सांगितली, दृष्टांत आहे 8व्या अध्यायामध्ये. काय सांगितलं? कोणी एक भ्रमलेपणी मी चोरीला ऐसा म्हणून. त्यात एक दृष्टांत सांगितला माऊलींनी. नवरा बायको दोघं राहायचे. नवरा जरा अर्धवट होता, कायम घरातच बसून असायचा, कधी बाहेरच जायचा नाही. बाहेर जा म्हणून सांगितलं तरी मला कोणतरी चोरलं तर, मला कोणतरी चोरलं तर, मला कोणतरी चोरलं असं त्याला वाटायचं. हा कायम घरातच. आता याला सारखं घरात बघून आजूबाजूच्या घरच्या बायका सगळ्या, शेजारच्या बायका सगळ्या चर्चा करायला लागल्या, हे बाहेर का पडत नाही, याला काय आजार आहे काय? आता ते त्याच्या बायकोच्या कानावर आलं. आता जो देवाची निंदा ऐकून शांत बसतो तो भक्त असत नाही. जो आपल्या गुरुची निंदा ऐकून शांत बसतो तो शिष्य असू शकत नाही. तसं जी आपल्या पतीची निंदा ऐकून शांत राहते ती पतिव्रता स्त्री असू शकत नाही. त्या बायकोला बरं वाटलं नाही ते ऐकून. ती आपल्या पतीजवळ आली. काय म्हणाली? अहो, आजूबाजूचे लोक जरा चर्चा करालेत, तुम्ही घरातनं बाहेर का पडत नाही? आज एक काम करा, आज बाजारला मी जात नाही, तुम्ही जा बाजारला. हा, तुम्ही जा बाजारला. ते म्हणालं, नाही, मला कोणतरी चोरलं तर, मला कोणतरी चोरलं तर. तुम्हाला कोण चोरणार नाही, एक काम करूया म्हणाले. त्याने एक काळा धागा घेतला आणि त्याच्या पायाच्या अंगठ्यामध्ये तो काळा धागा बांधला. आता समजून घ्या म्हणाले, हा धागा जोपर्यंत तुमच्या पायात आहे तोपर्यंत तुम्ही आहे असं समजा. तुम्ही आहे का नाही? या धाग्यात बांधले की नाही तुम्हाला? आहे तुम्ही. त्या धाग्याकडे लक्ष देत ते गेलं. होय, मी आहे, मी आहे, मी आहे, मी आहे. त्या धाग्याकडे ध्यान देत गेले. ते बाजारात गेलं, बाजार केला. तिथं बाजूला जरा गल्लीत तिथं एक गर्दी दिसली त्याला. काय चाललंय म्हणून तरी बघायला म्हणून गेलं. तिथं सापाचा खेळ चाललेला, गारुड्याचा सापाचा खेळ चाललेला. खेळ बघायला गेले. तिथं गारुड्यानं टोपली उघडली आणि त्यातनं साप होता, तो सोळ मारून बाहेर पडला. तो शिरला लोकांच्यात. आता साप शिरल्यावर लोक काय शांत बसतील? लोक सगळी धावपळ करायला लागली. कुणाचा तरी पाय त्याच्या पायावर पडला आणि जो बांधलेला दोरा होता तो तुटला. त्यानं बघितलं माझ्या पायातला दोरा तुटला. ते गल्लीत बसूनच रडायला लागलं, चौकात बसून. मला कोण चोरलं, मला कोण चोरलं म्हणून रडायला लागले. आता एखाद्या वेळेस एखादी स्त्री रडायला लागली तर समजून घेतात लोक, कारण निसर्गानं त्यांना दिलेली एक देणगी आहे रडणं म्हणजे. कारण कुणाचं पण मड बघावं आणि त्यांनी रडावं हे एवढं सहसा सोपं नाही. आमच्या घरात जरी कोणतरी मेलं तरी रडण्यासाठी आम्हाला प्रयत्न करायला लागतात. लोकांच्या लाजेसाठी तरी रडू यावं म्हणून प्रयत्न करायला लागतात आपल्याला. पण त्यांचं तसं नाही. कोण पण मरू दे, गावातला रडू येणार. स्त्री रडाली तर ठीक आहे, पण हा एवढा असा धडधाकट पुरुष गल्लीत चौकात रडत बसलाय म्हटल्यावर सगळ्यांना आश्चर्य वाटलं. लोक सगळे गोळा झाले, काय झालं काय झालं म्हणत. त्यातच त्याच्या गल्लीतला जवळच्या घरातलाच एकटा होता. तो म्हणाला, ही केस मला माहित आहे म्हणाला, ह्याला मी घेऊन जातो, तुम्ही काय काळजी करू नका. तो घेऊन आला घराकडं आणि बायकोला सांगितलं, हा असं असं झालं आणि मला चोरलं म्हणून रडत बसलाय. रडत बसलाय म्हणून सांगितलं. बायको म्हणाली, काय झालं? तू बांधलेली धागा तुटला बघ, मला कोणतरी चोरलं बघ म्हणाल. बायको पण हिचे गुण ओळखूनच होती, हिची लक्षणं बायकोला पण माहिती होती, म्हणून तिनं आधीच थोडा धागा शिल्लक ठेवलेला. तो धाग्याचा तुकडा घेतला
तिनं पायात बांधला. बघा तुम्ही आहे की नाही तुम्ही बघा. त्यानं आता त्या धाग्याकडे बघितलं, होय मी आहे म्हणून त्याच्या दुःखाची निवृत्ती झाली. आता ते रडायचे शांत झाले. का झालं असं? वास्तविक धागा बांधण्याच्या पूर्वी ते होतं का नाही? होतं. त्या धाग्यावर त्याचे अस्तित्व नाही. तो मूळचा आहेच. फक्त सद्गुरु तो धागा बांधतात तुमच्या पायात. तुम्हाला तो धागा, तो बोधाचा बोध देतात तुम्हाला. तत्वमसी, ते तू आहेस, ते तू आहेस. त्या धाग्याकडं, त्या बोधाकडे ध्यान ठेवणं आपलं लक्ष आहे, कर्तव्य आहे. ते ध्यान एकदा हटलं तर मग या संसाराचं दुःख तुम्हाला भोगायलाच लागणार, रडत बसायलाच लागणार. फक्त त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी असणाऱ्या त्या मीची कायम भान ठेवायचं. बंधन म्हणजे तरी काय? सा तो अस्मिन परम प्रेमरूपा म्हणून ज्या परमात्म्याचं वर्णन केले, तो परमात्मा आपल्याला नित्य अपरोक्षच आहे. नेहमी अपरोक्ष, आपल्या नेहमी प्रत्यक्षच आहे तो परमात्मा. तो आपल्याला नित्य अपरोक्ष असून सुद्धा त्याच्यापासून आपण विमुख होऊन बाह्य पदार्थांकडे बघालोय. हेच बंधन आहे, एवढंच बंधन आहे. हेच बंधनाचं कारण पण आहे आणि हेच बंधनाचं स्वरूप आहे. फक्त आत वळून त्या परमात्म्याकडे बघण्याचं ध्यान देण्याची गरज आहे, एवढंच गरज आहे. तुम्हाला मुक्त करायची गरज नाहीच आहे. वास्तविक बघायला गेलं तर तुम्ही मुक्तच आहे मूळचं. पण का समजा स्वतःला मुक्त समजत नाही? त्या सद्गुरूंच्या बोधाकडे आपलं लक्ष नाही. साधना करावी, स्वतःला मुक्त समजलं पाहिजे आपण. परिणाम आमच्यावर का होत नाही? कारण आपल्या ठिकाणी त्या ज्ञानाचा परिणाम होण्यामुळे. म्हणजे बघा कसं, एखादा रोज 1 लिटर दूध पितोय पण दिसायला असा काडी पैलवान आहे. याचा अर्थ काय? ते दूध त्याच्यावर परिणाम करत नाही. आता त्या दुधाचा जर त्याच्यावर परिणाम व्हायचा झाला तर काय पाहिजे? त्याला व्यायामाची जोड द्यायला पाहिजे. तसं ज्ञानाचा जर आपल्यावर परिणाम व्हायचा असेल तर त्या ज्ञानाला वैराग्याची जोड द्यावी लागेल. कारण माऊली म्हणतात, विरक्ती वाचुनी काही ज्ञानासी तगण्याची नाही. ज्ञानाला जर वैराग्याची जोड दिली नाही तर ते ज्ञान कालांतरानं नष्ट होऊन जातं, त्याचा परिणाम आपल्यावर होत नाही. त्यामुळे त्या ज्ञानाला वैराग्याची जोड द्यावी. आता वैराग्य म्हणजे माहिती आहे आपल्याला, इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत असणाऱ्या सर्व अनुकूल भोगाच्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य म्हणायचं. अगदी चांगली व्याख्या आहे, सगळ्यांना आमच्या सगळ्यांच्या पाठांतरातले. पण बोलायला जेवढी सोपी तेवढीच करायला कठीण आहे. वैराग्याच्या गप्पा बऱ्या असतात. वैराग्य असावं, पण कधी असावं? समजा माझा वाढदिवस आहे आणि माझ्या मित्रानं मला म्हटलं, आज मी तुला मी आज भेट देणार आहे. माझ्या वाढदिवसाबद्दल काय भेट देणार आहे? अशी वस्तू देणार आहे जी आजपर्यंत जगात कुणाकडेच नाही. मी पण कुतूहलानं बघायला लागलो, काय अशी वस्तू मिळणार आहे काय की. मित्रानं असं पेटीत घालून आणलेली वस्तू होती. ही बघ तुझं गिफ्ट आहे म्हणाला. माझ्याकडे दिली, पेटी उघडलं, त्यात काय दिसेना. काय आहे यात? सशाचं शिंग आहे म्हणाले. सशाचं शिंग असते काय कधी? मला वाटलं नको, मला ह्याची गरजच नाही. मला ह्याला वैराग्य म्हणायचं नाही. मूळची वस्तू असावी, त्याच्याबद्दल वैराग्य असावं. असलेल्या वस्तूबद्दल वैराग्य असावं. नसलेल्या वस्तूचं काय? म्हाताऱ्या माणसाला वाटतं, म्हातारा माणूस असतो का नाही, त्याला असं फुटानं जातो. काय म्हणतो माहिती आहे? फुटानं बघितलं की माझ्या डोक्यात अशी तिडीकच उठते. तोंडात ह्याच्या दात नाहीत. आपल्याला ती भोगायची ताकद नाही म्हणून त्याबद्दल वैराग्य असून उपयोग नाही. किंवा विषय सन्मुख, आपलं वैराग्य कधीपर्यंत? जोपर्यंत आपल्याला अनुकूल विषय समोर येत नाही तोपर्यंतच बरं आहे. अनुकूल विषय एकदा समोर आला की मग आपल्या वैराग्याची परीक्षा होत असते. त्या अकबर बादशाहच्या काळात उदाहरण सांगितलेलं आहे. अकबर बादशाहच्या दरबारामध्ये सांगितलेलं उदाहरण आहे. काय? अकबर बादशाह जेवत होता, बिरबल आला तिकडनं, आणि तो अकबर बादशाह जेवताना तो ज्या समईच्या प्रकाशामध्ये जेवत होता ती समई कुठं? त्या एका मांजराच्या डोक्यावर ठेवलेली. अकबर बादशाह आणि बिरबलानं ते बघितलं, त्याला कौतुक वाटलं. ते बघून कौतुक वाटलं, काय मांजर साधू सारखं बसलंय शांत. बिरबलाला म्हणाला अकबर बादशाह, बघा बिरबला, याला म्हणायचं असं शांत माझ्यासमोर राहायला लागते. मांजर सुद्धा किती स्थिर बघ, माझ्या भीतीनं किती कसं बसलंय बघ म्हणाला. बिरबलाच्या मनाला लागलं ते. बिरबल दुसऱ्या दिवशी तयारीनंच आला. दुसऱ्या दिवशी त्याच वेळेला, जेवणाच्या वेळेलाच बिरबल आला, पण येताना खिशातनं एक उंदीर घेऊन आला.
असं त्या मांजराच्या समोर सोडला उंदीर. आता ते मांजर गप्प बसेल? जोपर्यंत अनुकूल विषय समोर नव्हता तोपर्यंत ते साधूसारखं बसलेलं मांजर आता ते उंदराला बघितल्यावर शांत राहिलं नाही. समय एकीकडं, अकबर बादशाचं ताट एकीकडं. तसं आमच्या समोर विषय नाहीत म्हणून आपल्या वैराग्याच्या गप्पा चालल्या. असं वैराग्य नाही. विषय समोर असावा, ती भोगण्याची आपली ताकद पण असावी. तो विषय आपल्याला प्रिय असावा, भोगण्याची ताकद असावी, तशी इंद्रिय आपली अनुकूल असावी आणि मग अशा प्राप्त विषयाबद्दल वैराग्य असावं, तर त्याला वैराग्य म्हणायचं. आणि असं वैराग्य यायचं झालं तर त्यासाठी काय सांगितलं? विष रांधली रस सोय, जे जेवणाऱ्यास ठाऊक होय, ते ताटची सांडून जाय जयापरी तैसी संसार आहे समजता, जाणी जी अनित्यता तै वैराग्य दवडिता पाठी लागे. असं वैराग्य यायचं झालं तर त्या वैराग्याच्या पाठीमागे विवेक असावा. विवेक काय सांगतो? भाग त्याग लक्षणं सांगतो. म्हणजे एखादा भरपूर दिवसाचा भुकेला आहे, त्याच्या समोर जर पंचपक्वानाचं ताट वाढलं असलं, तो आता त्यातलं अन्न घेणार आणि तोंडात घालणार एवढ्यात कोणीतरी सांगावं या अन्नामध्ये विष मिसळले. आता किती जरी आवडीचे पदार्थ असतील आणि किती जरी त्याला भूक लागली असली तरी ते पदार्थ तो खाईल काय? अन्नामध्ये विष मिसळले कळल्यावर कालत्रही त्या अन्नाचा स्वीकार होऊ शकत नाही. तसं संसारातले विषय असत आहे, जड आहे, दुःख रूप आहे. तसं विवेकानं ज्यावेळी कळतं त्यावेळी कालत्रही त्या संसारिक विषयांचा स्वीकार होऊ शकत नाही. त्याला म्हणायचं असं, याला म्हणायचं विवेकयुक्त वैराग्य. असं विवेकयुक्त वैराग्य ज्यावेळी आपल्याकडे येतं त्यावेळी त्या ज्ञानाचा परिणाम होत असतो. असं विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मुमुक्षत्व हे सगळं घेऊन मग सद्गुरूंच्याकडे जावावं. आणि मग सद्गुरूंच्याकडे जाऊन मग त्यासाठी विधी सांगितली. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेने सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिना तत्वदर्शिना. त्या विधीनच त्यांच्याकडे ती सेवा करायची. तनु मनो जीवे चरणाशी लागावे, अगरवता करावी, दास्य, असं दास्यत्वानं त्यांची सेवा करावी. आणि प्रसन्न झालेले सद्गुरू मग तुम्हाला विचारतील, काय बाबा तुला कशाची अडचण आहे, का माझी एवढी सेवा करायला आहेस? त्यावेळी मग तुम्ही सांगावा. त्यांनी विचारल्यानंतर मग तुम्ही सांगायचं, गुरुदेवा मला या जन्म मरण रूपी संसाराच्या निवृत्तीची आणि परमानंदाच्या प्राप्तीची म्हणजेच मुक्तीची इच्छा आहे. त्यावेळी सद्गुरू तुम्हाला सांगतील, बाबा तुला ज्या जन्म मरण रूपी संसाराच्या निवृत्तीची इच्छा आहे तो जन्म मरण रूपी संसार कालत्रही तुझ्या ठिकाणी झालाच नाही कधी. तो तुझ्या ठिकाणी नाहीच आहे, भ्रमाने तुला फक्त दिसालाय तो. आता संसार संसार म्हणजे माऊलींनी व्याख्या काय सांगितली? घरदार, बायका, पोरं, भांडी कुंडी, गुरढोरे याचं नाव संसार नाही. माऊली काय सांगतात? अगा उपजणे आणि म्हणे हे साचची जे का मानणे तया जीव लोक मी म्हणे संसार होण. म्हणजे जन्म मृत्यू, पाप पुण्य, कर्तृत्व, भोक्तृत्व हे सगळे धर्म देहाचे असताना मी देहाबरोबर जन्मतो, देहाबरोबर मरतो, मी पाप पुण्य करतो, त्याची फळं भोगतो, मी अमक्या गावचा, मी कीर्तनकार, हे जे भाव आम्ही स्वतःच्या स्वरूपावर आरोपित करून घेतले त्याचं नाव आहे संसार. हा संसार आहे. जसं कशामुळे आला हा संसार? उपाधीला सत्य मानल्यामुळे आला. चंचळी चंचळ, निश्चळी निश्चळ, वाजवी खळाळ उदकेसी, सोपे वर्म परी मन नाही आत. पाण्याला जर उतार जमीन लागली तर ते पाणी कसं खळखळ खळखळ वाहत, खळखळ नाव दिलं त्याला. तेच पाणी जर सपाट भूपृष्ठावर असलं तर ते पाणी कसं असतं? निश्चळ असतं. आणि त्या निश्चळ पाण्याला जर वाऱ्याचा संग झाला तर ते पाणी कसं होतं? चंचळ होतं. वास्तविक पाणी चंचळ पण नाही, पाणी खळखळ पण नाही आणि पाणी निश्चळ पण नाही. पाणी मूळचं त्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी जसं आहेच तसं आहे. फक्त ज्या उपाधीचा त्यानं संग केला त्या उपाधीचे भाव त्याच्यावर आरोपित झाले. याला म्हणायचं उपाधीमुळं बंधन निर्माण होणं. उपाधी काय करते? उपाधी बंधन निर्माण करत असते. अमर्यादाला मर्यादित करते, त्याचं नाव आहे उपाधी. व्याप्ताला परिच्छिन्न करते, त्याचं नाव आहे उपाधी. आकाश सगळीकडे व्याप्त असताना घट ठेवल्यामुळं हे घटातला आकाश आणि हे महाकाश असा भेद करतो. हे उपाधीमुळं, हे उपाधीचं कार्य आहे. तसं त्या उपाधीच्या आपण पण अंतकरण नावाची उपाधी धारण केली आणि त्या अंतकरणाचे धर्म सुख दुःख, लाभ हानी, जय पराजय हे सगळे भाव कशाचे आहेत? अंतकरणाचे असताना त्या चिदानंद ब्रह्म ही तुझी खरी ओळख आहे. ही तुझी खरी ओळख आहे. तू साक्षात परमात्मा तूच आहेस. तत्त्वमसी ते तू आहेस. सद्गुरू सांगतात तत्त्वमसी ते तू आहेस. त्यावर शिष्याला शंका वाटावी, मी तो असेन कसा? गुरुदेवा तुम्ही मला सांगालाय ते तू आहेस, पण मी कसा असेल? माझी लक्षणं काय? अल्पज्ञ, अल्पशक्तिमान, पाप पुण्याचा करता, फळाचा भोगता आणि काय सुखानं संतुष्ट होतो, दुःखानं उद्विग्न होतो, जन्ममरण भोगतो. ही माझी लक्षणं आहेत. आणि त्याची ईश्वराची लक्षणं कशी आहेत? सर्वज्ञ, सर्वशक्तिमान,
जीवाला त्याच्या कर्माची फळं देणारा व्यापक, या जगाचा मालक प्रभू, माझी लक्षणं अशी, त्याची लक्षणं अशी, मग आमच्या दोघांचं ऐक्य होईलच कसं गुरुदेवा? त्यावर गुरु सांगतात, ज्यावेळी वाच्यार्थानं या दोघांचं ऐक्य होत नाही त्यावेळी लक्षार्थ करावा लागतो. लक्षार्थानं ऐक्य होतो त्याला काय म्हणायचं? भागत्याग लक्षणं. वाच्यार्थानं त्यातला जो ईश्वर म्हणजे माया विशिष्ट चैतन्य, त्यातला मायेचा भाग त्याचा निराश करावा. आणि जीवाची उपाधी काय? अविद्या. उपाधी येणारी जाणारी असते, गमनागमन करणारी अनित्य असते. आता उपाधी जर दूर केली तर दोघातलं चैतन्य, अविद्या विशिष्ट चैतन्यच आणि माया विशिष्ट चैतन्य, दोघातलं चैतन्य एकच आहेत आणि ते सच्चिदानंद ब्रह्म चैतन्य, तेच या जगाला अधिष्ठान आहे असं ज्यावेळी निश्चय होतो, नाही नाही मीच या जगाला अधिष्ठान आहे असा ज्यावेळी निश्चय होतो, त्यावेळी मग अनुभूती काय येते? मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहं न च श्रोत्र जीवा न च घ्राण नेत्रम न च व्योम भूमिर्न तेजो न वायू चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. त्या शिष्य परिहार देतो, मी मन नाही, बुद्धी नाही, चित्त नाही, अहंकार नाही, पंचप्राण नाही, पंचकोश नाही, मी स्थूल सूक्ष्म कारण 3 शरीर नाही, स्वप्न जागृती सुषुप्ती अवस्था नाही, मी सगळ्यांच्या पलीकडे कोण आहे? चिदानंद रूप शिव, ही माझी खरी ओळख आहे. जन्म मरण माझ्या ठिकाणी नाहीत. मरतय कोण? जे जन्मलं. शरीराला जन्म मरण आहेत. मी कसा आहे? न जायते म्रियते वा कदाचित नायं भूत्वा भविता वा न भूयो अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते न हन्यमाने शरीर नैनं छंदन्ते शस्त्राने नैनं दहते पावका. ही माझी खरी ओळख आहे. अशी अनुभूती देणार ते ज्ञान आहे. म्हणजे जो जन्म मरणवान होता त्याला नित्य बनवतं, जो परिच्छिन्न होतं त्याला व्यापक बनवतं, जो जीव होता त्याला शिव बनवतं. असं जीवाला शिव बनवणारी विद्या आहे म्हणून या अध्यात्म विद्येला काय म्हटले? राजविद्या. अशी ही राजविद्या इतकी श्रेष्ठ आहे. मग आता या राजविद्येचं वर्णन कळल्यावर मग अर्जुनाच्या मनामध्ये सुप्त प्रश्न आहे. तो उघड उघड गीतेमध्ये विचारलेला नाही, पण तो प्रश्न देवाच्या मुखातनं अर्जुनासाठी माऊलींनी घातलेला इथं. काय म्हणतात माऊली? देवाच्या मुखातनं माऊली काय म्हणतात? अर्जुना, कदाचित तुला असा प्रश्न पडेल, एवढी ही अध्यात्म विद्या श्रेष्ठ आहे तर मग ही ह्या जगातले लोक साध्या साध्या छोट्या छोट्या गोष्टीतनी पण फायदा शोधतात, किरकोळ किरकोळ गोष्टीतनी पण फायद्याशिवाय काही करत नाहीत लोक. मग एवढी मोठी श्रेष्ठ अध्यात्म विद्या घ्यायला कशी काय विसरली, कशी काय चुकली लोक? त्यावेळी मग त्या प्रश्नाचं उत्तर देताना माऊली म्हणतात, पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेचे पदराड परी ते अभिरुण गोचिडा शुद्ध काय न सेवती. दूध पवित्र आहे, गोड आहे, पण त्या गायीच्या स्तनाला चिकटलेल्या गोचिड्याला त्याचं ज्ञान नसल्यामुळे ते घेत नाही. कमलकंद आणि दुर्दुरी ही जरी चिखलातच राहत असले तरी त्या बेडकाला त्यामध्ये असणाऱ्या परागाचं ज्ञान नसल्यामुळे ते घेत नाही, ते सेवन करत नाही. निदैवी मनुष्याला त्याच्या ठिकाणी असणाऱ्या धनाचं ज्ञान नसल्यामुळे ते घ्यायला प्रवृत्त होत नाही. तसं तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा राम की भ्रांतासी कामो विषयावरी, तसा हृदयामध्ये मी राम आहे. आता राम राम म्हणजे काय? अयोध्यापती राम एवढाच नाही, किंवा कौशल्यसुत राम, दशरथ नंदन एवढा राम नाही. योगी रमंती इति राम. योगी अष्टांग योग करून ज्या निर्विकल्प समाधीमध्ये आनंद या पदामध्ये रमतो ते आनंद पद म्हणजे राम आहे. तो राम, तो आनंद कुठं आहे? मी तुझ्या हृदयामध्येच आहे. आता अजून एक ओवी आहे, एरवी तरी सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे जैसी जी बुद्धिस्फर्य हरनिशी ते वस्तुगामी. इथं पण काय सांगतात? मी तुझ्या हृदयातच आहे. एरवी तरी सर्वांच्या हृदय देशी, मी हृदयामध्येच आहे. इथं पण म्हटलंय हृदयामध्ये. आता सारखं हृदयामध्ये हृदयामध्ये म्हणालेत म्हणजे काय हृदय फाडून बघायचं नाही? हृदयामध्ये कुठं राम आहे काय? हृदय म्हणण्याचं कारण काय? हृदय म्हणजे अंतःकरण. वास्तविक चैतन्य सर्वत्र व्याप्त आहे, सामान्यपणे सर्वत्र व्याप्त आहे, पण विशिष्टत्वानं ते कुठं? आपल्या अंतःकरणाच्या ठिकाणी आहे. कारण आपल्याला आपलं प्रतिबिंब बघायचं असलं तर भिंतीवर जाऊन चालणार नाही. भिंतीवर आपण प्रतिबिंब बघू शकत नाही. आपल्याला जर प्रतिबिंब बघायचे असेल तर कुठं? आरशासमोरच जावं लागेल. तसं वास्तविक चैतन्य सगळीकडे जरी व्याप्त असलं तरी ते प्रतिबिंबित होतं ते सत्वगुणाने युक्त असणाऱ्या अंतःकरणामध्येच ते प्रतिबिंबित होत असतं. तसं ते चैतन्याचं प्रतिबिंब म्हणजे त्या परमात्म्याचं प्रतिबिंब असणारा तो आनंद, परमानंद मी तुझ्या ठिकाणीच आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा राम की भ्रांतासी कामो विषयावरी. तसा तो राम मी तुला नित्य प्राप्तच आहे, पण भ्रांत मनुष्य ते प्राप्त करण्याची तयारी करत नाही. का? प्राप्त करण्याचा प्रयत्न करत नाही. आता भ्रांत शब्द कसा आहे माहित आहे?
भ्रांती शब्दाची व्याख्या सांगताना वृत्ती प्रभाकरामध्ये काय सांगितलं? निष्फळ प्रवृत्ती जनक जे ज्ञान त्याला भ्रमज्ञान म्हणायचं. ज्या ज्ञानानं निष्फळ प्रवृत्ती होते त्याला भ्रांती ज्ञान म्हणावं. म्हणजे एखाद्याला लांब कुठंतरी दूर चमकणारा एखादं काहीतरी वस्तू दिसावी, वाळूमध्ये लांब चमकणारी वस्तू दिसावी, त्याला वाटलं तिथं एखादा चांदीचा रुपया पडला असाल कदाचित, म्हणून तो चकचकालाय. म्हणून त्याला काय वाटलं, ते जाऊन आपण घ्यावं. पहिल्यांदा ज्ञान झालं. ज्ञान झाल्यानंतर त्याच्या प्राप्तीची इच्छा झाली आणि आता त्या प्राप्तीसाठी प्रयत्न चालू झाले. ज्ञान, इच्छा आणि प्रयत्न. आता ती चकचकणारी वस्तू बघून त्या प्राप्तीची इच्छा झाली आणि त्याच्यासाठी तो प्रवृत्त होऊन तिथपर्यंत चालत गेला. तिथं जाऊन चालत जाऊन जवळ जाऊन तिथं बघितलं तर ते काय निघालं? शिंपलं. आता शिंपलं झाल्यानंतर ते ज्यावेळी त्याला कळालं हे शिंपलाय, त्यावेळी आता काय झालं? इथपर्यंत त्यानं जे केलेलं प्रयत्न होतं ते काय झालं? निष्फळ ठरलं. आता या निष्फळ प्रयत्नाला कारण काय ठरलं? ते ज्ञान. ज्या ज्ञानामुळं ही निष्फळ प्रवृत्ती झाली त्याला म्हणावं भ्रमज्ञान. ज्या ज्ञानामुळं निष्फळ प्रवृत्ती होते त्याला काय म्हणावं? भ्रमज्ञान म्हणावं. तसं हा भ्रांत मनुष्य, तसं आपल्या ठिकाणी हा आनंद नित्य प्राप्त आहे, पण विषयाच्या ठिकाणी आनंद आहे असं समजून, सुख आहे असं समजून, ज्याप्रमाणे हरिण मृगजळामध्ये पाणी आहे असं समजून काय करतं? त्याच्या मागं धावतंय. वास्तविक मृगजळाच्या ठिकाणी पाण्याचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे. ते मृगजळ आम्हाला सुद्धा दिसतं आणि हरणाला सुद्धा दिसतं. आम्हाला पण दिसतं का नाही? रस्त्यानं गाडी घेऊन जाताना लांब चकचकणारं पाणी दिसतं का नाही? पाणी दिसलं म्हणून कोण आपण घागर घेऊन त्याच्या लगेच भरायला जात नाही ते पाणी. का? कारण त्यामध्ये पाणी नाही असा निश्चय आपला. पण ते ज्ञान त्या हरणाला नसल्यामुळं ते त्या पाण्याच्या पाठी लागून ऊर फोडून मरत. त्याचं ते प्रयत्न निष्फळ होतात. तसं हे संसारातले भ्रांत जीव विषयांच्या मध्ये सुख बुद्धी ठेवून विषयांच्या मध्ये सुख आहे असं भ्रमानं समजून त्या विषयांच्या प्राप्तीसाठी हे आयुष्य घालवत आहे. वास्तविक विषयांच्या मध्ये सुख कधीच नाही. अनेक युक्तींनी सिद्ध करून दाखवलं विषयामध्ये सुख नाही. विषयी सुख आहे हे बोलणे सारखेची नव्हे म्हणतात माऊली. विषयामध्ये सुख असेलच कसं? बघा, समजा एखाद्याला एखादी भाजीलाच ती भाजी खाल्ल्यावर सुख व्हायला पाहिजे. जर त्या भाजीमध्येच खरोखर सुख असेल तर प्रत्येकालाच भाजी खाल्ल्यावर सुख वाटायला पाहिजे. पण तसं असत नाही. एखाद्याला आवडत पण नसेल, किळस पण वाटत असेल, याचा अर्थ त्या भाजीमध्ये सुख नाही, विषयात सुख नसतंच. बरं, एखाद्या वेळेला काय होतं, आपल्याला चहा आवडत असेल, एखाद्याला चहा आवडतो, चहा पिलं की सुख होतं. म्हणून काय करावं? 1 कप चहा प्यावा. आता 1 कप चहा पिल्यावर काय वाटतं? आनंद वाटतो, सुख वाटतो. मग 2 कप चहा पिल्यावर पण सुख वाढायला पाहिजे. किटलीभर चहा पिल्यानंतर तरी सुख अजून वाढायला पाहिजे. पण तसं होतं काय? तसं होत नाही. जसं जसं तो चहा जास्त पित जाऊ तसं तसं त्या चहाची किळस यायला लागते आणि नंतर ओकार यायला लागते नंतर त्या चहाबद्दल. का? कारण त्यामध्ये कधीच सुख नव्हतं. सुख नव्हतंच मुळात कधी त्याच्या पाठीमागं. विषयामध्ये सुख असतच नाही, फक्त भ्रमानं आपण समजतो. त्यासाठी एक प्रसिद्ध दृष्टांत आहे आपल्याकडं. कुत्र्याचा दृष्टांत आहे प्रसिद्ध, सर्वांना माहित असलेला दृष्टांत आहे. तशीच आपली अवस्था आहे. एक कुत्र, 4 पायाचं कुत्र, ते काय करत असतं? सकाळी मॉर्निंग वॉकला जातं. सकाळी मॉर्निंग वॉकला जातं. कुत्र्यानं पण मॉर्निंग वॉकला जावावं, सकाळी उठून जावावं. डॉक्टरनं सांगितलं ब्लॉकेज आहेत म्हणून की लवकर सकाळी उठावं आणि मॉर्निंग वॉकला जावावं. इतर वेळी उठवणे वेगेशी चला जाऊ रावळ असे म्हटलं तर तो कधी उठणार नाही काकड्याला. पण डॉक्टरनं ब्लॉकेज आहे म्हटलं तर ते कुत्र मॉर्निंग वॉकला सुद्धा जातं. असंच एखादं कुत्र मॉर्निंग वॉकला गेलं सकाळी. चालता त्याला एक हाड सापडलं, रस्त्यात वाळलेलं हाड सापडलं. आता शेवटी हाड ते कसलं होतं? वाळलेलं होतं. कोणतरी ते आता माझ्याबरोबर शेअरिंग नको, त्यात पार्टनर नको म्हणून त्यानं ते हाड घेतलं आणि कोपऱ्यात गेलं. त्यालाच कुत्रा म्हणावा. ते कुत्र कोपऱ्यात जाऊन ते हाड चगळायला लागलं. वाळलेलं हाड होतं, त्यातनं काय येणार नव्हतंच. पण ते सुद्धा कुत्रच होतं. ते पण काय ऐकणार नव्हतं. विषयात सुख नाही. शास्त्रानं किती जरी सांगितलं तरी आम्ही ऐकणार नाही. प्रयत्ने वाळूचे कणर गडिता तेल ही गळे. प्रयत्नानं वाळूतनं तेल काढणाऱ्यांची जात आहे आमची.
आपण ऐकणार नाही, संतांचं शास्त्रांचं ऐकणार नाही, आम्ही प्रयत्न करून बघणारच. ते चघळायला लागलं. चघळता 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 शेवटी वाळूतनं तेल आलंच. त्या हाडाचा एक तुकडा निघाला त्यातनं आणि त्याच्या दाढत घुसला, हिरडीत घुसला, आणि त्या हिरडीतनं रक्त यायला लागलं. आता त्याला वाटलं काय, हे येणारं रक्त कशात नाही, हाडातनंच आलंय असं समजून ते अजून त्या हाडाला चघळायचं, अजून रक्त यायचं, अजून हाडातनं रक्त यायचं, अजून चघळायचं. वास्तविक ते रक्त त्याचंच असून सुद्धा भ्रमानं त्याला काय वाटलं, ते हाडात नाही आलंय असं समजून ते अजून चघळालंय. तसंच आपल्याला विषयाच्या प्राप्तीतनं होणारा जो सुख आहे ते वास्तविक आपल्याला नित्य प्राप्तच आहे. फक्त एका क्षणापुरती आपली बुद्धी स्थिर होते आणि आपल्याच ठिकाणी असणाऱ्या आत्मानंदाचं भान आपल्याला होतं. एवढंच आहे फक्त. त्या आत्मानंदाची ओळख करून घेणं हे मानवी जीवनाची कृतार्थता आहे. विषयामध्ये रमणं ही मानवी जीवनाची कृतज्ञता नाही. विषयामध्ये कोण, प्राणी पण रमतात, त्यांचं काय एवढं. प्रपंचामध्ये रमणं म्हणजे काय फार मोठा पुरुषार्थ नाही. प्रपंच करणं, आहार निद्रा भय मैथुनी समान, सर्व योनींना समान आहे आहार निद्रा भय मैथुन. डुकर प्रपंच करतात, आमचं काय एवढं. बरं मला सांगा, डुकरांच्या एवढा आमचा प्रपंच चांगला आहे काय. डुकराला महिनाभर कामाला जायची गरज नाही कुठं, ना घर फाळा ना लाईट बिल, काय भरायचं टेन्शन नाही. त्याची बायको त्याच्याकडे काय मागत पण नाही, दिवाळीला साडी घ्या, काय त्याच्याकडे ती काय भानगडले. आपल्याला एका वेळेला 1-2 पोरं होतील, त्याला एक वेळेला 7-8 पोरं होत्यात. आपल्यापेक्षा कितीतरी आनंदाचा प्रपंच आहे त्याचा. मग तुम्ही असं काय दिवं लावणार आहे अजून प्रपंचामध्ये त्याच्यापेक्षा जास्त. ह्यामध्ये ही कृतार्थता नाही. मानवी जीवनाची कृतार्थता काय, स्वरूपाचं ज्ञान करून घेणं, सद्गुरु शरणागती, ईश्वर प्राप्ती, भगवत प्राप्ती, ह्यासाठी प्रयत्न करणं ही मानवी जीवनाची, यामध्ये मानवी जीवनाची कृतार्थता आहे. या कृतार्थतेसाठी लागणारी साधन संपत्ती आपल्या सगळ्यांच्याकडे यावी, त्यासाठी लागणारी अंतकरण कृपा, शास्त्र कृपा, ईश्वर कृपा आणि सद्गुरु कृपा ही सर्वांना आपल्याला प्राप्त व्हावी, ही देवाच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करून झालेली सेवा तुम्हा सर्वांच्या महात्म्यांच्या चरणावर समर्पित करतो, माझ्या गुरुजींच्या चरणावर समर्पित करतो आणि झालेल्या सेवेला विराम देतो. कुंडली कवर दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.